मानकोली भिवंडी स्टार विनीत माळी, दीपेश माळी यांचे बंधुराज विनीत माळी लगातार ही दुसरी स्पर्धा खेळतात या पट्ट्यात. एकदा ते चॅम्पियन राहिले. तसेच दिगोळी समाजाचे उपाध्यक्ष अनंत जगन्नाथ पाटील या आपले कुडकी बिग बॅश धमाकामध्ये हार्दिक स्वागत. तसेच आमचे मामा संतोष बाळूजी मेंदाळकर आपलेही हार्दिक हार्दिक स्वागत. कुडकी बिग बॅश धमाका या मुख्य व्यासपीठावर आपले कुडकी बिग बॅश धमाक्यामध्ये हार्दिक स्वागत. तर पहिलं षटक घेऊन प्रथमेश राठोड आपल्याला पाहायला मिळतील. डावखुरी गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोर असतील आयुब शेख, नाश्टॅकला विनीत माळी. मॅच पाहतो आपण कुडकी बिग बॅश धमाका सीझन 2 2026 ची सुरुवात. धमाकेदार लेट गुलामभाई पेशम्याम. पहिला बॉल मोठा फटका खेळायचा होता. बॅटची कडा घेतले हो, पंचांची मंजुरी आले. आयुब शेखला शून्याचा चष्मा लावून जावं लागेल बाहेर. भोपळाही फुटला नाही. आयुब शेख बाद. कासर वडवली ठाणा. आयुब शेख आता मात्र शून्यावर बाद होत आहेत. लायबा 11 जय हनुमान टेंबवली संघाला पहिला हादरा मिळतोय इथे. तिसऱ्या क्रमांकाला येत आहेत मोनिश पाटील. डावखुरे बॅटर मोनिश पाटील मैदानात दाखल होतात. आयुब शेख शून्यावर माघारी परतले. मागच्या मॅचचे स्टार मॅन ऑफ द मॅच सामनावीर यावेळेस मात्र शून्यावर माघारी परतले. मोनिश पाटील आलेत विनीत माळीच्या समेत. लायबा जय हनुमान टेंभिवली विपक्ष आपण पाहतोय. अफजल खालिक 11 अलिबाग. खालिक साहेब आणि अफजल मेमन यांचा संघ पहिला मॅच दोन्ही संघांनी जिंकलाय. यावेळेस लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. प्रथमेश उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. मृणाल पोचतील का झेलपर्यंत? काय नेमका निर्णय पंचांचा दुजोरा येईल का आपल्याला पाहायला मिळेल. मात्र लेग बायचा इशारा आलाय आमच्या सादिक राजापूरकर सरांचा. तर इथे मात्र वैयक्तिक खातं उघडायचे. संघाचं खातं मात्र या एकनी उघडले. लायबा 11 जय हनुमान टेंभिवली. ठाणा भिवंडीवरून हा संघ इथपर्यंत दाखल झालाय विलेज फॉर्मॅटमध्ये. प्रथमेश विनीत माळीसाठी यावेळेस कव्हरमधून खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे, त्यामुळे मिळतील विनीत माळीला 4. टेंबवली संघाला आलाय हा चौकार. सुरुवात चांगली झाली नव्हती लायबा 11 जय हनुमान टेंबवली संघाची, पण विनीत माळीला सावरावं लागेल आपल्या संघाला. यावेळी झोपले तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पण सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. इथे डायरेक्ट हिट. हो मृणाल पाहत राहिले कुठे लावायचं आहे. स्ट्राईक एंडला फेकू नॉन स्ट्राईक एंडला फेकू. याच द्वंद्वामध्ये मात्र संधी मिळाली. विनीत माळी सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचलेत. क्षेत्ररक्षण कमालीचं केलं होतं. अफजल खालिक 11 अलिबाग संघाकडून. तर इथे जीवदान नक्की मिळालं. यावेळेस क्रॉस द लाईन खेळण्याचा इरादा होता, पण तितकीच दर्जेदार गोलंदाजी अचूकता पाहायला मिळते. प्रथमेश राठोड काय गोलंदाजी करतात. एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. कमालीची गोलंदाजी. यावेळेस मात्र त्रिफळाची मधली यष्टी केली उद्ध्वस्त.
प्रथमेश राठोड नाव आहे, प्रथमेश राठोड काम आहे विकेट घेणं, क्लीन बोल्ड. पहिलं षटक पहा पॉवर प्लेचं असून सुद्धा अवघ्या 6 धावा दिल्या, ज्यामध्ये विनीत माळीच्या बॅटमधून चौकार आला होता, पण रोख लावला. ही खासियत आहे. दर्जेदार क्रिकेट इथे पाहायला मिळते. अफजल खलीक 11 अलिबाग संघाकडून खलीक आणि अफजलबाई यांच्यासाठी प्रथमेश राठोडला काय इथपर्यंत बोलवलंय त्याचं प्रात्यक्षिक मैदानात दाखवताना दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. टेंबवलीच्या विपक्ष करताना अलिबाग संघ कुडकी बिग बॅश धमाका 2026 सीझन 2 मध्ये ज्यासाठी त्यांना इथं प्राचारण केले ते खऱ्या अर्थाने आपली सिद्धता व्यक्त करताना इथे पाहायला मिळाले. प्रथमेश राठोड पार्थ करत येत आहेत. मॅन फ्रॉम अलिबाग. स्थानिक खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. 9 स्थानिक ग्रामीण खेळाडू, एका गावचे आणि 2 आयकॉन खेळाडू असा आजचा फॉर्मॅट. 2 दिवसात आपण विलेज टू विलेज पाहिलं. पहिल्या दिवशी श्रीवर्धन आणि म्हसळा तालुका मर्यादित विलेज संघ 8 खेळले. दुसऱ्या दिवशी रायगड रत्नागिरी जिल्हा विलेज संघ आपल्याला खेळताना दिसले गाव टू गाव. त्यानंतर आपण पाहिलं तर आता ऑल इंडिया ओपन 2 आयकॉन 9 एकाच गावातील खेळाडू अशी ही फॉर्मॅटची पद्धती. कुडकी कुणबी समाज अध्यक्ष रामचंद्र आगरी साहेब आलेत. त्यांनाही विनंती असेल या आपले हार्दिक स्वागत कुडकी बिग बॅश धमाका सीझन 2 मध्ये. जाऊया मैदानामध्ये पार्थ करत आलेत. दुसरं षटक घेऊन विनीत माळी आहेत समोर. पार्थ आले. पार्थला घेतला आडव्या पट्ट्यात. तिथे चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धावावर समाधान मानावं लागेल विनीत माळीला. मानखोली गावचा खेळाडू भिवंडीतून इथपर्यंत लांबपर्यंतचा पल्ला गाठलाय. गेल्या रॉयल फेस्टिवलला आपण पाहिलं, गेल्या वर्षीच्या एंडिंगला डिसेंबरमध्ये, या जानेवारीच्या नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा श्रीवर्धनमध्ये विनीत माळी आपला पराक्रम गाजवताना मैदानात. यावेळेस मोठा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत का? ओहो, जबरदस्त क्षेत्ररक्षण अक्षय डावरेचे इथं पाहायला मिळते. सेव्ह केला इथे चौकार. 3 धावा रोखल्यात पहा. स्ट्रोक चांगला होता प्रतीक पाटीलचा, पण तितकंच दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अक्षय टावरे मॅन फ्रॉम पुणा. कशासाठी आपण आलो? पुणा ते श्रीवर्धन वडवली फाट्यापर्यंतचा प्रवास केला आपण. पार्थ विनीत माळीसाठी यावेळेस स्टँड डिलिव्हर लॉंग ऑन. अक्षय टावरेच्या डोक्याच्या वरून फेकलाय. सीमा रेषा पार. षटकार. सन्मान्य मुनाफ पसवारे साहेब या आपले हार्दिक स्वागत कुडकी बिग बॅश धमाकामध्ये. मुनाफ पसवारे साहेब त्यांचे हार्दिक स्वागत. काय कमालीचा फटका. छोटा पॅकेट बडा धमाका. नाव विनीत माळी. मानकुली गावचा सितारा आज श्रीवर्धन नगरीमध्ये चांगली गोलंदाजी लेफ्ट केला होता, पण पंचाने मात्र दुजोरा दिला नाही. मुस्लिम जमात बोरली पंचतन सदर साहेब मनसूर गिरे साहेबांचं आगमन झालंय. या सर आपले हार्दिक स्वागत. वा, पुन्हा एकदा अचूकता, भेदकता आणि जी लाईन लेंथ पाहिजे उजव्या अष्टीच्या बाहेर वाईडिश लाईन लेंथ ती पार्थ करतनी ओळखली. विनीत माळीला कुठे अडचण निर्माण होते त्याचाच फॉलो करताना पार्थ 2 ॲक्युरेट चेंडू त्याने हाताळले. बॉल घ्या विनंती असेल. जबरदस्त गोलंदाजी पार्थ करतची. विनीतसाठी पुढचा बॉल. यावेळेस लोअर फुल टॉस पिक केला. क्षेत्ररक्षक अक्षय डावरे. हो, झेल धरणीला दान. झेल आणखीन एक सुटलाय. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावाही तिथे जात आहेत. चुकी आणि चुकी मैदानात. सेफ हँड आहेत अक्षयचे, पण इथे झेल सुटलाय. वाकले होते गुडघ्यापर्यंत, टोपर्यंत झेल होता. पार्थनी कम्मालीची मेहनत केली. काय षटक हाताळलं. षटकार जरूर आला तिसऱ्या बॉलवर. नंतरचे 2 चेंडू लगातार विनीत माळीला निर्धाव टाकले होते. तदनंतर बाद करण्याची संधी सुद्धा होती, पण ते यश मिळालं नाही. अक्षय टावरेंनी साथ दिली नाही. 2 षटकानंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. आमच्यासोबत अखिया राज आहेत गुणलेखकासाठी. समालोचनही ते चांगलं करतात.
पण आज गुणलेखकाची भूमिका 16 धावा 2 षटकाच्या अखेरीत. GTC लाईव्हवर आपण पाहतोय अक्षय कडू मुख्य टेक्निशियनचं काम पाहत आहेत. करण हिरे असतील, सूरज जाधव असतील, अखिलेश भोईर असतील, ही संपूर्ण टीम समालोचन कक्षामध्ये आपण पाहताय. मी हरीश दिकर या सामन्याचं समालोचन करताना समवेत यासी मुश्ताक आफराड सर, त्यानंतर आज हर्षल मुंडे रोहा किल्ल्यावरून आमच्यासोबत जोडलेत. रोहित खरात, प्रतीक पाटील आहेत. हा झेल सुरेख झेल टिपला येथे. प्रथमेश राठोड सहज झेल टिपला लॉंग ऑफच्या दिशेने. स्टेटरवर होते क्षेत्ररक्षणासाठी वायडी शाले एक 10-12 पावलांचा रनअप कंप्लीट केला आणि झेल टिपला. इथे मात्र प्रतीक पाटीलला जावं लागेल माघारी. न्यू बॅटर मैदानात येत आहेत आदित्य भोईर, शबीरभाई इनामदार, डायमंड कॅटरेस. नवीनच ग्रँड ओपनिंग त्यांची झाली तर सगळ्यांना आपल्याला विनंती असेल नक्कीच भेट द्या. माशाल्लाह अपार्टमेंट दिवाकर फाटा बोरली पंचतन इथे शबीरभाई इनामदार. स्पेशालिटी ऑफ सर्व्हिसेस जर आपण पाहिलं तर मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी या सगळ्याच पद्धतीचे आपल्याला तिथे सुविधा आहे. शादी, लग्न, पार्टी समारंभ असतील, रोज फ्रेश पद्धतीचं जेवण आपल्याला डायमंड कॅटरर्स शब्बीरभाई इनामदार यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. डायमंड कॅटरर्स तसेच डायमंड चिकन या पद्धतीने सुद्धा त्यांचा शॉप आपल्याला पाहायला मिळतो. शब्बीरभाई इनामदार. चांगला स्ट्रोक इथे भोईरचा पाहायला मिळते. आदित्य आले आणि चांगला स्ट्रोक खेळलाय, पण विकेटला चांगले क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली, एकच सिंगल धाव मिळेल. धावसंख्या 17. तिसऱ्या षटकाचा खेळ आहे. आता मात्र धावगती वाढवावी लागेल. ही जबाबदारी विनीत माळीला स्वतःला घ्यावी लागेल. त्यांनीच एक चौकार, एक षटकार त्याच्याच बॅटमधून आलाय, तो स्वतः खेळतायत 14 धावांवर. हा यावेळेस मात्र चांगली गोलंदाजी. मृणालचा जोरदार अपील आहे. अक्षय डावरेने कुठेही अपील केलेलं नाही. तेही सांगतायत गोलंदाज पंचांकडे की नाही, कुठेही मला तर आवाज आलेला नाही आहे. पण मृणाल आपल्या साथीदारांकडे पाहतोय, अरे तुम्ही तरी सांगा की तुम्हाला आवाज आलाय. पण मृणालच्या या अपेक्षेला कुणीही दुजोरा दिला नाही. एकटा दुकटा मृणालच अपील करताना इथं दिसला, त्यामुळे पंचांनी मात्र अपीला फेटाळालाय. दबाव टाकण्याचा प्रयत्न. विकेट किपर बऱ्याच वेळेस आपल्याला अशा प्रकारचे पाहायला मिळतात. सातत्याने अपील. मृणाली त्याच्यात हा कोरडप्याचा चेंडू सन्मान दिलाय. मनगटाचा वापर करून ऑन साईडला थोडासा फ्लिक केलाय. एक सिंगल तर येईल. फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट करतात विनीत माळी. संघाची धावसंख्या पुढे सरकते 19 धावा. तिसरं षटक ऑन प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ असताना अक्षय टावरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बारामती स्टार पुणे जिल्ह्यातून इथपर्यंतचा लांबचा प्रवास त्यांनी केलाय रायगड जिल्ह्यामध्ये कुडकी बिग बॅश धमाका खेळण्यासाठी. यावेळेस सोडून दिला. यावेळेस निर्णय चांगला होता. पंचांनी दुजोराही दिला. हो हा वाईड आहे. स्वेर मारा. अतिरिक्त धाव. एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धाव वाढते. संघाची धावसंख्या पोहोचते 20 धावा. हा यावेळेस चांगला बॉल होता. मैदान खाली आहे, पण स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक वेगाने आले तिथे. विराट चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा तर कंप्लीट केल्या. तिसरी ही धाव. 3 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 3 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 23 धावा. 3 बाद 23. तिसरं षटक अक्षय. आदित्य भोईर साडी. हा यावेळेस बाल बचावले. थोडा डाऊन द लेग साइड गेले अक्षय. ऑन साइडला व्हाईट बॉलचा इशारा आला सादिक राजापूरकर सरांचा. मुख्य पंचांच्या भूमिकेत एक लेजेंडरी प्लेयर, चिर तरुण व्यक्तिमत्व. स्क्वेअर लेगला पंचांच्या भूमिकेत साजिद खान अर्थात साजिद लाला डावखुरे. आक्रमक बॅटर. मोठा फटका आहे आदित्य भोईरच्या बॅटमधून. आरपार सीमारेषा पार. धावेतील तब्बल अर्धा डझन षटकार. धावसंख्या पोहोचवली 30 वर. याच कामासाठी आदित्यला बोलावलं होतं मैदानात टेंबेवलीसाठी. आदित्य भोईर आले, षटकारी टोकला.
कम्मालीची फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 30 धावा कंप्लीट झाल्यात. मॅच शेवटच्या षटकात गेली. पहिल्या इनिंगचं शेवटचं षटक बाकी आहे. हा 16व्या मिनिटाला आपला चौथ्या षटकातील बॉल पडणे गरजेचं आहे. हेही लक्षात घ्या अलिबाग. येस, आता ड्रिंक्स ब्रेक आहे तर तो टाइम नोट केला जाणार नाही. पंच आम्हाला सांगतात आणि त्याची आम्हाला जाणीव आहे सर. तेवढा ऑन टाइम सध्या तरी इनिंग सुरू आहे. प्रिन्स बोराळे, प्रिन्स बोकाडे, मनपण अलिबाग एक छोटा खेळाडू पण खूप चांगला प्रभावित केणारं करिअर राहिले स्टार्ट क्रिकेटची. तेच आपल्याला मैदानात गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. अतुल मार्कंडे सुद्धा श्रीवर्धन वरून ही मॅचचा आनंद घेतात. शुभेच्छा दिल्यात कुडकी बिग बॅश धमाका. धन्यवाद अतुल. हा उजव्या अष्टीच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा. विनीत माळी जर थांबले हे 6 चेंडू तर धावा वाढतील, नक्की धावा वाढतील. टेंबिवली संघाच्या लायबा 11 जयनुमान टेंबिवली. ठाण्यावरून रायगडपर्यंतचा प्रवास आपण का केला हे विनीत माळीने प्रत्येक वेळेस सिद्ध केले. याही वेळेस सिद्ध करताना मैदानात चांगली फलंदाजी करतायत. यावेळेस मिस्टाइम स्ट्रोक कव्हरमध्ये क्षेत्र खाली आहे. पार्थ आणखीन एक क्षेत्ररक्षक येईपर्यंत मात्र विनीतनी चपळा हिनी 2 धावा कंप्लीट केल्या. याच दरम्यान एक स्पर्धा येते मसला प्रीमियर लीग, ज्याचे मुख्य आयोजक परवेज गरोडकर सुद्धा आमच्या डायसवर उपस्थित आहेत. 30-31 जानेवारी 2026, 1 फेब्रुवारी. फर्स्ट प्राइज 1 लाख आणि भव्य ट्रॉफी. द्वितीय पारितोषिक 50,000 आणि ट्रॉफी. विलेज प्लस 2 आयकॉन अशी स्पर्धा ती असेल. मसला प्रीमियर लीग येऊ घालते. यावेळेस स्ट्रोक चांगला पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली तैनात आहेत. लॉंग ऑफला केली नाही कुठली चूक, टिपलाय झेल आणि विनीत माळीचा आता मात्र या इनिंग साठी संपलाय खेळ. 21 धावांची इनिंग केली. 33 मध्ये 21 धावा विनीत माळीच्या होत्या. मानकोली स्टार, भिवंडी स्टार, विनीत माळी मैदानाबाहेर. मसला प्रीमियर लीग क्रिकेट टुर्नामेंट यूट्यूब लाईव्हवर पाहायला मिळेल. 30-31 जानेवारी, 1 फेब्रुवारी अशी 3 दिवसाची स्पर्धा. प्रथम पारितोषिक 1 लाख, द्वितीय पारितोषिक 50,000. परवेज गरडकर, इम्तियाज धायरेकर अर्थात मुन्ना, निशाल पेनकर अर्थात राजा यांच्या माध्यमातून 24 संघांची विलेज प्लस 2 आयकॉन अशी स्पर्धा येऊ घालते. बातमी येते आमच्याकडे आता थोड्या चौथीमध्ये. सन्मान्य खासदार साहेब आपल्या जिल्ह्याचे, आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान सुनीलजी तटकरे साहेबांचे आगमन काही क्षणात होईल. चौतीस धावा. प्रिन्स फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यातून मिड विकेट क्लिअर केलं. इथं देखणा स्ट्रोक. आदित्य बोईरच्या बॅटमधून हा दुसरा आहे षटकार. या षटकाराने धावसंख्या 40 वर नेऊन पोहोचवली आदित्यनी. जबरदस्त फटकेबाजी आदित्य बोईरची पाहायला मिळते. चाळीस धावा. प्रिन्स
थोडीशी दबावात दिसत आहे ते शेवटचे षटक. हा षटकार आला, महत्वाचंही षटक आहे. टेंबोली गावच्या सितारा आदित्य भोईर, त्यालाही माहिती आहे हे भैरवीचं षटक आहे, धावा तर घ्याव्या लागतील. आणखीन एक येईल का? क्षेत्ररक्षक आहेत, पोचतील का झेलपर्यंत? खराब क्षेत्ररक्षण, चौकार अडला पाहिजे होता अफजल खालिक 11 अलिबागसाठी. क्षेत्ररक्षकाची चूक, टेंबवलीसाठी फायदा. येथील 4 धावा चौकार. 40ची धावसंख्या पोचते 44 वर. खराब क्षेत्ररक्षण. शेवटच्या या अंतिम क्षणामध्ये आता प्रिन्सवर दबाव टाकला गेलाय, प्रिन्सवर हल्ला बोल केलाय, कारण हे करावं लागणार आदित्य भोईरला. टेंबिवली स्टार जयनमानचा, टेंबिवलीचा खऱ्या अर्थ तारणार आदित्य भोईर लाय बाय 11 साठी आज गुलामभाई पेशवा मैदानात खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक चेंडू, शेवटचा चेंडू या इनिंगचा पाहायला मिळेल. धावसंख्या 44, षटकाराला तर 50. लायबा 11 चेअरमन टेंबवली तेच म्हणतील येऊ दे. स्लोवर वन, वा प्रिन्स वा. सुरेख गोलंदाजी. मृणालच्या हातात चेंडू विसावलाय, डॉट बॉलनी केली सांगता. धावा झाल्या 44. विजयासाठी अफजल खालिक 11 अलिबागच्या समोर असेल 45 धावांचं आव्हान. या दरम्यान वंडर स्पोर्ट्सवर एक स्पर्धा आम्ही घेऊन येत आहोत. 17, 18, 19, 20 जानेवारी 2026 निंगडी फेस्टिवल क्रिकेट टुर्नामेंट आम्ही घेऊन येत आहोत, ज्याचं प्रथम पारितोषिक 1 लाख आणि भव्य ट्रॉफी, द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये भव्य ट्रॉफी, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाला पारितोषिक असेल 8,000 रुपये. मॅन ऑफ द सिरीजसाठी कॅश प्राईज 5,000, बेस्ट बॉलरसाठी 2,000 रुपये, बेस्ट बॅट्समनसाठी 2,000 रुपये, फायनल मॅन ऑफ द मॅचसाठी ट्रॉफी आणि कॅश प्राईज 2,000 रुपये पर मॅचला. मॅन ऑफ द मॅच असेल, फॉर्मॅट असेल विलेज टू विलेज आणि IPL फॉर्मॅट, ऑल इंडिया 2 आयकॉन 32 टीमची स्पर्धा असेल. निगडी ग्राउंड श्रीवर्धनला ही स्पर्धा पाहायला मिळेल. तारीख आलम खानी, असरार नागरे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. समी सोंडे आमच्याकडे सातत्याने संपर्कात आहेत. धन्यवाद समीबाई, याही वेळेस तुम्ही आमची आठवण केलीत. ही स्पर्धा आम्हाला कव्हर करायला मिळेल वंडर स्पोर्टच्या माध्यमातून. निगडी फेस्टिवल क्रिकेट टुर्नामेंट 17, 18, 19, 20 जानेवारी 2026. त्याच आपण पाहायला मिळेल आमचे IAS स्पोर्टचे ओनर इम्रान काझी यांच्या माध्यमातून हिट झोन नावाचा नवीन ब्रँड त्यांनी अतिशय कमी किमतीमध्ये आमच्या स्थानिक खेळाडूसाठी आपल्या दुकानात अवेलेबल केला आहे. क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे, फक्त किमतीत आपल्या स्थानिक खेळाडूंसाठी हिट झोन ब्रँड नावाचे शूज आलेत, खूप चांगले आहेत. इथे अंतिम बेस्ट बॉलरला पारितोषिक सुद्धा आहेत ते स्पोर्ट्स शूज. तर आपणही IAS स्पोर्ट्स आमच्या इम्रान काझीच्या दुकानात जाऊन भेट घ्या अशी आपल्याला सगळ्यांना माहिती असेल. या नक्कीच एक चांगला शूज, ब्रँडेड शूज, आपणही त्याचा वापर करा. स्पोर्ट्स शूज क्रिकेटर मित्रांना माझे आव्हान असेल, आपल्या बाजूलाच इथे वडवली फाट्यावर IAS स्पोर्ट्सचा शॉप आहे इम्रान काझी, त्यांच्या दुकानाला आपण भेट द्या. धन्यवाद. त्याच दरम्यान शायनी बॉयज वडवलीची स्पर्धा याच मैदानात 24, 25, 26 जानेवारी येते. 50,000, 25,000, 5,000 आणि 55,555, 25,555 अशी प्रथम आणि द्वितीय पारितोषिक असतील. हां बोल. साजिदभाई इनामदार ज्यांच्या माध्यमातून पुऱ्या रायगडमध्ये जर आपण पाहिलं तर रॉयल एनफील्ड हंटर 350 आपल्याला त्यांच्याकडून प्रदान करण्यात आले. साजिदभाई इनामदार तर आपल्या सर्वांचे आवडते सन्माननीय राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती अध्यक्ष, एकेकाळी आपल्या राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, ऊर्जा मंत्री, जलसंपदा व अर्थ व नियोजन मंत्री राहिलेले आहेत. ते सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांचं आगमन झाले. 1995ला या श्रीवर्धन मतदारसंघातून पहिल्यांदा आमदारमधून निवडून आले. तर सन्माननीय
सुनीलजी तटकरे साहेबांचं कुडकी बिग बॅश धमाकामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत मी करतो सर्व आयोजकांच्या वतीने. खऱ्या अर्थाने साहेब म्हणजे प्रेरणा, साहेब म्हणजे ऊर्जा, साहेब म्हणजे क्रिकेटरांच्या पाठीवरचा खऱ्या अर्थाने हात. आणि आमच्या या श्रीवर्धन मतदारसंघातील सगळ्यांचं आवडतं आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व अर्थात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू समिती अध्यक्ष, एकेकाळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, ऊर्जा मंत्री, जलसंपदा मंत्री व अर्थ व नियोजन मंत्री, याच श्रीवर्धन मतदारसंघातून 1995ला पहिल्यांदा साहेब आमदार म्हणून निवडून आले. साहेबांना मी लगेच विनंती करेन की आपलं मनोगत सर आपण व्यक्त करायचं आहे, कारण साहेबांना खूप कमी वेळ आहे. अतिशय भव्य दिव्य प्रमाणामध्ये भरवण्यात आलेल्या मराठी षटकाच्या सामन्याच्या निमित्ताने इथे उपस्थित असलेले सर्व क्रिकेटप्रेमी, माझे सर्व सहकारी, आयोजक, सहभागी झालेले खेळाडू, पंच आणि प्रचंड रसिकतेने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम क्रिकेट रसिक प्रेक्षक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, सामन्यामध्ये थोडासा व्यत्यय आला. आज अचानक मेंदडी आणि वडवलीच्या दौऱ्यावरती असताना या मैदानावरती ज्या पद्धतीने भव्य दिव्य सामने या ठिकाणी भरवलेत, एक क्रिकेटप्रेमी, क्रिकेट खेळाडू म्हणून मी इथे भेट द्यावी असा आग्रह मोहम्मद मेहमान आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मला केला. मला खरं 4 वाजता वडोलीचा कार्यक्रम आटपून मुंबईला टेक ऑफ करायचा आहे, कारण 4:30च्या नंतर रेसकोर्स मैदान हे लँडिंगसाठी बंद होतं. तरी पण एक क्रिकेटवरचं प्रेम, भव्य दिव्य आयोजित केलेल्या स्पर्धा, उत्तम खेळाडू या ठिकाणी खेळत आहेत, त्यांचं कौतुक करायला जावं या हेतूने मी या ठिकाणी आलो. बघितलं तर या ट्रॉफी आम्ही खेळत असताना जर का अशा असत्या तर माझ्याकडे ठेवायला जागा लागली, इतकं क्रिकेट त्यावेळेला खेळत होतो. तिथं त्यावेळेला ती रॉयल एनफिल्ड आणि बाकीच्या जे काही मोटरसायकल त्या ठिकाणी ठेवल्यात, म्हणजे क्रिकेटच्या खेळाडूंच्यासाठी किती पर्वणी ग्रामीण भागामध्ये आहे हे आत्तापर्यंत आपण अनुभवत होतो. IPLसाठी आत्तापर्यंत अनुभवलं ज्यावेळेला भारताने वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेला, पण खेड्यापाड्यामध्ये सुद्धा इतक्या मोठ्या पद्धतीची भव्य दिव्य पारितोषिकं ठेवणं, रोख रकमेची मोठ्या प्रमाणावरती असतात. व्यक्तिगत उत्तम फलंदाजी, उत्तम गोलंदाजी, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज किंवा प्रथम दर्जाचा उत्तम गोलंदाज, या सर्वांच्यासाठी ज्या पद्धतीने या ठिकाणी ही पारितोषिकं ठेवलीत, याचा अर्थ गुणवान खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी इथल्या आयोजकाने प्रचंड प्रमाणावरती आर्थिकदृष्ट्या खर्च करत तुम्हाला त्या पद्धतीने खेळण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे. मला विश्वास आहे की सामने सगळे चुरशीचे होतील, उत्तम पद्धतीचे चौकार षटकार पाहायला मिळतील, अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळेल आणि क्षेत्ररक्षणसुद्धा अशा पद्धतीने पाहायला मिळेल की अनेक वेळेला धावा वाचवण्यासाठी क्षेत्ररक्षक उत्तम पद्धतीने क्षेत्ररक्षण करतील, चांगले झेलसुद्धा घेऊ शकतील, अनेक वेळेला अचूक फेक करत रनआउट करण्याची संधीसुद्धा काही चांगले खेळाडू दाखवू शकतील. असा परिपूर्ण खेळ जो आज जागतिक पातळीवरती वर्ल्ड कप सामन्याच्या निमित्ताने आपण पाहायला बघत असतो, तो या वडवलीच्या मैदानावरती सगळ्यांना पाहायला सतत मिळत राहावा अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आवर्जून आपण मला या ठिकाणी निमंत्रित केलं त्याच्याबद्दल आपले आभार मानतो. 2 पंच आहेत, क्रिकेटचे पंच आतल्यासारखे दिसतात, कसोटीचे क्रिकेटचेच पंच आहेत, पण कसोटी पंच जसे असतात ती चांगली पनामा कॅप घालून ती स्टायलिशमध्ये ड्रेस आणि मग ते चालणं, क्रिकेट कसोटीचं अंपायरचं ते सगळं काही या ठिकाणी पाहायला मिळतं आहे. म्हणजे स्पर्धा बनवताना कुठल्याही पद्धतीची उणीव भासणार नाही. जणू काय एखादे IPLचे किंवा कसोटी किंवा रणजी करंडक, इराणी करंडक याच्या स्पर्धा आहेत, अशाच पद्धतीचा भास या मैदानावरती आल्याच्यानंतर पाहायला मिळतो. पुन्हा एकदा आयोजकांचं मनापासून आभार, अभिनंदन आणि चांगला खेळ या ठिकाणी मिळेल पाहायला. त्या सगळ्या गुणवान खेळाडूंचं अभिनंदन, संघाचं अभिनंदन. सांघिक खेळ यशस्वी करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. साहेबांचा लगेच सत्कार आपण करणार आहोत. विलायत घराडे उपसरपंच साहेब सन्मान करतील साहेबांचा. मायेची उपदार शाल या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह. एकदा जोरदार टाळ्या होत्या. त्यानंतर साहेब आणखीन एक सत्कार आहे. तुम्ही रॉयल एनफिल्ड हंटर 350 इथे विजेत्या संघाच्या संघ मालकाला ज्यांनी दिले, पहिल्यांदा रायगडमध्ये संघ मालकाला हे पारितोषिक दिले, ते साजिदभाई इनामदार तुमचा सत्कार करतील. तर साजिदभाई.
चला साजिदभाई देणार होते पण सर साहेब म्हणतात की तुमचा सन्मान होईल तर साजिद इनामदार यांचा सन्मान सन्मान्य सुनीलजी तटकरे साहेब करतात ज्यांच्या माध्यमातून रॉयल इनफिल्ड हंटर 350 पहिल्यांदा आपल्याला पाहायला मिळते ते साजिद इनामदार यांचा सन्मान आपल्याला होते रॉयल इनफिल्ड हंटर 350 रायगडमध्ये पहिल्यांदा ज्यांच्या माध्यमातून मिळाली धन्यवाद साजिद सुनीलजी तटकरे साहेब आपलं खूप खूप आभार आणि मोहम्मदभाई मेमन असतील दर्शनभाई विचारी असतील सुचिनभाई कीर असतील ज्यांनी साहेबांचा इतका किमती वेळ आमच्यापर्यंत दिला साहेबांना इथपर्यंत आणलं तर या सर्व राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार धन्यवाद साहेब तुम्ही इथं वेळ दिलात खऱ्या अर्थाने कुडकी बिग बॅश धमाकामध्ये हा धमाका आपल्याला पाहायला मिळाला साहेबाच्या आगमनाने या स्पर्धेची उंची खूप उंच शिखरावर पोहोचले तर धन्यवाद सुनीलजी तटकरे साहेब धन्यवाद श्रीवर्धन तहसीलदार साहेब यांचे आगमन झाले महेंद्र वाकलेकर साहेब यांचं आगमन झाले खऱ्या अर्थाने कुडकी बिग बॅश धमाका श्रीवर्धन तहसीलदार साहेब महेंद्र वाकलेकर यांचं सुद्धा आगमन झाले त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत मुस्लिम समाज अध्यक्ष हनीफ सैबोले या आपण सन्मान करायचा आहे तहसीलदार साहेबांचा हनीफभाई सैबोले आपल्याला विनंती असेल सत्कार करायचा आहे तहसीलदार साहेब यांचा सन्मान करतील मुस्लिम समाज अध्यक्ष हनीफ सैबोले जशी मॅचला होईल सुरुवात आपण हर्षल मुंडे सर आपण कुठे आहेत या मृणाल वर्सोलकर नाव मृणाल काम झोपून चौकार आणि षटकार मारणे मृणाल वर्सोलकर जबरदस्त फटकेबाजी सुरुवात इथे पाहायला मिळते षटकाराने केली होती नंतर डॉट बॉल आता चौकार 45 धावांचं आव्हान आहे पहिले षटक विनीत माळी मानकुल स्टार भिवंडी यस सर आणखीन एक षटकार मृणाल वर्सोलकरच्या माध्यमातून बॉल प्रोव्हाइड करा मैदानात बॉल प्रोव्हाइड करा सर मॅच बॉल आलाय का सर न्यू बॉल एक आयोजकांना सूचना असेल पहा बॉल गेल्यानंतर नवीन बॉल प्रोव्हाइड करा मृणाल वर्सोलकर काय खेळत आहे पट्ट्या झोपून लोळून बसून मांडी घालून कसेही येऊ द्या पण षटकार येऊ द्या असंच मन मात्र आहे ते मृणाल वर्सोलकरचं काय खेळतोय हा खेळाडू पुढचा बॉल यावेळेस डाऊन द लेग साइड वाईट बॉल आयुबची
रिॲक्शन आपल्याला पाहायला मिळते की बाल बचावले म्हणून धावबाद करण्याची संधी होती. आयुबनी डायरेक्ट टी करण्याचा प्रयत्न केला, हिट झाला पण बॅट सुरक्षित होते मैदानात. त्यामुळे पहा मृणाल आणि प्रथमेश राठोड वाईट प्लस टोटल 3 वाईट प्लस 2 अशा 3 धावाही येतील. नजर हटी आणि दुर्घटना घटी. सुरुवात चांगली झाली आहे, खलीकबाई खुश आहेत. अशाच पद्धतीचा खेळ करावा लागेल आपल्या खेळाडूंना, कारण 45 धावांचं आव्हान आहे. फैसानबाई काझी यांचे आगमन झाले. वेलकम फैसानबाई. नाही सेलिब्रिटी गेस्ट आहेत आमचे. हा उद्या टीमही आपल्याला पाहायला मिळेल. फैसान काझी स्वतः तर नक्कीच खेळतात आणि खूप चांगलं खेळतात. झैद नझीरी यांचे आगमन, तेही आमच्या स्पर्धेसाठी आलेत. कुडकी बिग बॅश धमाका. नबील शेख आलेत, रायगड स्पोर्ट्स चे ओनर, शूज सम्राट म्हणून ज्यांची ओळख नबील शेख. झेल व्हायला पाहिजे होता, ही संधी होती. कारण क्रिकेटमध्ये हाफ चान्स तुम्हाला फुल चान्समध्ये कन्वर्ट करावे लागतात. धावसंख्या 21. फटका चांगला नाही आहे इथे प्रथमेश राठोडचा. झेल बाद होतील. प्रथमेश या स्पर्धेत तितके प्रभावी ठरले नाही अफजल खालिक 11 अलिबागसाठी. हमदान इनामदार या आपण कुठं असाल तर शबीरबाई इनामदार आपले मुख्य व्यासपीठावर वाट पाहतात. हमदान बेकरीचे ओनर अर्थात इनामदार, रिअल इस्टेट, ओएसिस रेस्टॉरंट, त्यानंतर ओएसिस मिनरल वॉटर, कोकण सिप मिनरल वॉटर, बॉम्बे बर्गर अशा बऱ्याचशा फ्रेंचायझी. वीस धावा पहा वेळच्या मागं चालल्यात हे लक्षात घ्या. क्षेत्ररक्षण टीम लायबा 11 जयनमान टेंबिवली. पहिलं षटक जास्तीचा वेळ घेतला असे आमचे स्टॉपवॉच ज्याने लावलं आहे ते सांगतायत. 5-5 मिनिटाचा अवधी, 15 मिनिटं 3 षटकासाठी. वेदांत पाटील, अक्षय आलेत न्यू बॅटर, अक्षय टावरे. दोन्ही स्पॉन्सर पहा जवळून मॅचचा आनंद घेतात. अफजल मेमन असतील, खालिकबाई असतील. अफजल खालिक 11 अलिबागसाठी. मृणाल वर्सोलकर या पट्ट्याने प्रभावित केले. एक वेगळ्याच धाटणीचं क्रिकेट मुश्ताक सर या खेळाडूकडून पाहायला मिळते. हो पुन्हा एकदा झोपले होते, पडले होते खाली, पण यावेळेस बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. आपल्या शरीरावर चेंडू आदळलाय. डॉट बॉल ही खासियत आहे. मृणालचे एकच स्लोगन आहे, ये दाग अच्छे है. वेदांत चांगला बॉल पहिला पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा झोपले, लोळले. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्क्वेअर लेगला. यावेळेस मात्र एक सिंगलवर मृणालला थांबावं लागेल, समाधान मानावं लागेल. एक सिंगलनी धावसंख्या
पुढे सरकते 21. पहिल्या षटकात 20 आले होते. मॅच अजून वेदांत पाटीलनी सोडलेली नाही आहे, त्यालाही माहिती आहे मृणाल असेल कसाही फटके खेळणारा, पण माझ्याकडे बॉल आहे. ही गोलंदाजी काशी असते, आपल्या हातात बॉल आहे, बॅटरला कसं नाचवायचं हे बॉलरलाही चांगलं माहिती आहे. वेदांत त्याच प्रकारची गोलंदाजी करताना वेदांत पाटील प्रभावित केले याही खेळाडूंनी. मागच्या सामन्यात कमालीचे निर्धाव बॉल टाकले होते वेदांतनी. डावखुरे गोलंदाज आहेत. अक्षय डावरेसाठी पुढचा बॉल, यावेळेस अक्रॉस द लाईन एक वेगळ्याच धाटणीचा स्ट्रोक, जिथे क्षेत्ररक्षक नाही तिथे मारलाय. हव्याच्या साथीने चेंडू सीमा पार. अक्षय डावरेच्या बॅटमधून षटकार. सहा धावा पाहायला मिळतात. 6 धावांनी धावसंख्या 27. 45 धावांचं आव्हान होतं. आता या 27 मुळे ते आव्हान थोडंसं छोटं वाटायला लागले, कारण हे दुसरं षटक आहे. लायबा 11चे हनुमान टेंबिवली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भिवंडी गोरसाईच्या बाजूला हा छोटासा गाव, तिथपर्यंतचा इथे प्रवास. वेदांत पाटील त्यांचे सर्व खेळाडू. आदित्य भोईरने काय फलंदाजी केली, शेवटच्या क्षणात 2 षटकार 1 चौकार ठोकला. जर्सी नंबर 50 आदित्य भोईर. यावेळेस चांगला स्ट्रोक कव्हर पॉइंटला खेळले. दीपला क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन. एक सिंगलवर समाधान मानावं लागेल. मृणाल पाहत होते दुसरी धाव्यासाठी. अक्षयने माघारी पाठवलं मृणालला. एक सिंगलनी धावसंख्या 28. 45चा पाठलाग करताना साजिदभाई इनामदार आपल्याला डाईसवर दिसत आहे, ज्यांच्या माध्यमातून रॉयल इनफिल्ड अंडर 350 आपल्याला पाहायला मिळते. इथे विजेत्या संघाच्या संघ मालकाला आता सध्या तरी चर्चा आहे अफजल खलीक 11 संघाची. हो, मृणाल वर्सोलकर नाव लक्षात ठेवावं लागेल. सीमारेषा पार. षटकार. 34 धावा. 45 धावांचं आव्हान. 11 धावा अजूनही पाहिजेत. दुसरं षटक सुरू आहे. मृणाल वर्सोलकर तिसरा षटकार आलाय. पुन्हा एकदा वाकून खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॅटला प्रॉपर टायमिंग झालं नाही. एक सिंगल घेऊन थांबतील, कारण पुढच्या षटकात स्ट्राईकही करतील. एक सिंगल आलाय. धावा झाल्यात 35. आता 12 चेंडूत 10 धावांची गरज आहे. अफजल खलीक 11 अलिबाग. आयुब शेख आलेत गोलंदाजीसाठी. आव्हान कडवं आहे. 12 चेंडूत 10 धावा रोखायचे आहेत. समोर मृणाल वर्सावळकरचा झंझावात सुरू आहे सध्या मैदानात. तो पडतोय, तो झोपतोय, तो बसतोय, पण बॉलला मात्र सीमारेषा बाहेर पाठवतोय. नाव मृणाल वर्सोलकर. काम झोपून षटकार टोकणे. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. 12 चेंडूत 10 धावांची गरज आहे. अफजल खलीक 11 अलिबागसाठी. हा, यावेळेस साहेब शेख हुशार आहेत. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. कॉट बिहाइंड बाद झालेत मृणाल वर्सोलकर. पहिल्याच बॉलला अडसर दूर केला आयुब शेखनी मृणालचा. 25 धावा. 10 चेंडू 25 धावांची बहारदार इनिंग खेळली मृणाल वर्सोलकरनी. अलिबाग स्टार खेळाडू. गेल्या हंगामात सुद्धा त्यांनी कमाल खेळले. 2025च्या शेवटी जुई शबाबची स्पर्धा जिंकली, चॅम्पियन राहिला. कमालीचा खेळ तिथेही मृणाल वर्सोलकरचा पाहायला मिळाला. पुरारचाही स्पर्धा जिंकली. वैभव हे बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. अक्षयच्या साथीला वैभव आलेत. 11 चेंडूत आता 10 धावांची गरज आहे. आयुब शेख
बॅटची कडा घेतली इथे. क्षेत्ररक्षक आहेत बीट झालेत. फाईन लेगला होते क्षेत्ररक्षक. अक्षयनी थांबवले वैभवला. दुसरी धाव धावली असती पण कुठली रिस्क नको आहे. आता मी बघतो आयुब शेखच्या गोलंदाजीला. असंच कदाचित अक्षयनी सांगितलं वैभवला थोडं थांबा. दहा चेंडूत आता 9 धावांची गरज आहे. आयुब शेख अक्षय टावरेसाठी. चांगला फटका ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत विनीत माळी. एक सिंगल. खराब क्षेत्ररक्षण. दुसरी धाव इथे. धावाची संधी आहे. बाद. वैभव बाद. काही गरज नव्हती या दुसऱ्या धावेची. मगात जिथे होता तिथे अक्षयनी त्याला माघारी पाठवलं. आता जिथे नव्हती दुसरी धाव तिथे अक्षयनी त्याला मजबूर केलं दुसरी धाव घेण्यासाठी आणि मात्र धाव बाद होत आहेत. वैभवला धावं लागेल माघारी. दुसऱ्या धावाची गरज नव्हती. एक सिंगल फक्त मिळेल. वैभव एकेरी धावांवर धाव बाद होत आहेत. संघाची धावसंख्या आपण पाहाल 37. 9 चेंडूत अजूनही 8 धावांची गरज आहे. विराज जुईकर. मॅन फ्रॉम अलिबाग. अफजल खालिक 11 अलिबाग साठी. 9 चेंडूत अजूनही 8 धावांची गरज आहे. हा चांगली गोलंदाजी आयुब शेख. अशा प्रकारचीच गोलंदाजी सातत्याने करावी लागतील. हे षटक पूर्ण बांधून ठेवावं लागेल. शेवटच्या षटकात मॅच कशी जाईल याचा विचार आयुब शेख करतायत. शेवटच्या षटकात काही संधी निर्माण झाली तर झाली. आपल्याला समोरच्या संघाला सहजासहजी विजय द्यायचा नाही. याच मध्ये मेहनत करताना आयुब शेख. चांगला प्रयत्न. पण त्या मेहनतीवर त्या सर्व क्रियाकलापांवर पाणी फेरताना दिसतात इथं. अक्षय टावरेचा आलाय हा षटकार आणि मॅच मध्ये ट्विस्ट होता तो सगळा संपवलाय खऱ्या अर्थाने. आता एका हाती आपल्याकडे मॅच वळवताना अक्षय टावरेचा षटकार महत्वाचा पाहायला मिळाला. धावसंख्या 43. आता विजयासाठी फक्त 2 धावांची गरज आहे अभिषेक अक्षयसाठी. स्क्वेअर कट केलाय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा इरादा होता. एक सिंगल. स्कोर लेबल. षटक संपलंय. 6 चेंडूमध्ये आता 1 धावाची गरज कारण कंपल्सरी चेस. तर दुसराही सामना अफजल खालिक 11 अलिबाग विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. विजयी चौकार आला. आता आपण घेणार आहोत ब्रेक. आमची मुस्लिम बांधवांसाठी नमाज पठणासाठी एक्झॅक्ट समालोचन मुख्य डायच्या मागे व्यवस्था केली. वजूची व्यवस्था केली. तर अवधी असेल 4:10 आपण टॉस बॉक्स मध्ये पोहोचू. 4:15 सामना सुरू होईल. सिहाब राऊत आरावीवाले या आपले हार्दिक स्वागत आहे कुडकी बिग बॅश धमाकामध्ये. सिहाब राऊत या रंगमंचावर.